नमो बुद्धाय. जय भीम. मी विकास कडलक. आज थेट आपण पिंपरी चिंचवड शहरातील महाराष्ट्रात नामांकित असणारे नाव आणि सर्वांचे लाडके नेतृत्व कामगार चळवळीतील गेले 30 वर्षापासून सतत कामगारांच्या प्रत्येक गोष्टीसाठी झटत असणारे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले आज आपण थेट यांच्याशी संवाद साधतोय. भाऊ जय भीम. जय भीम. आपण पाहतोय की नव्याने श्रमिक कामगार जे आहेत त्यांच्यामध्ये अनेक अडचणी येतात आणि जुन्या श्रमिकांमध्ये जे काम करत असताना ज्या अडचणी आल्यात त्यात विविध तफावत आहेत. पण ती दरी ज्यावेळेस भरून काढली जाते किंवा ती दरी भरताना ज्या अडचणी येतात त्या अडचणीला आत्तापर्यंत तुम्ही कशा पद्धतीने फेस करताय? सर्वप्रथम आपल्या लॉर्ड बुद्ध चित्रवाहिनीचं मी आभार मानतो की त्यांनी आज कामगारांच्या व्यथा मांडण्यासाठी आपल्या रूपानं हा मंच उभा केला. श्रमिकांच्या व्यथा प्रचंड आहेत. आज कोणत्याही वाहिनीवर वृत्तपत्रातून जे स्थान श्रमिकांच्या वेदनांना मिळालं पाहिजे ते मिळत नाही आणि आपण ते दिलं आहे, त्याबद्दल मी हृदयापासून आपल्याला आभारी आहे. नवीन वर्ष उद्यापासून सुरू होत आहे. 2024 याकरिता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम श्रमिक बांधवांना आणि भारतवासियांना माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं आपल्याला जावं. खरं तर कामगार चळवळीचा हा इतिहास हा गेली 200 वर्ष हा चालू आहे. ज्या श्रमिकांच्या तळहातावर खरं तर शेषाच्या मस्तकावर पृथ्वी आहे असं म्हटलं जायचं, परंतु अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणाले की श्रमिकाच्या तळहातावर ही पृथ्वी पेललेली आहे. हे सत्य आहे की आज जे काही देशामध्ये आपण क्रांती बघत आहोत, वेगवेगळ्या पद्धतीनं झालेला विकास पाहत आहोत, या सर्व विकासाच्या आणि क्रांतीच्या पाठीमागं सगळ्यात जास्त सहभाग कोणाचा आहे, हात कोणाचा आहे, घाम कोणाचा आहे, तर तो श्रमिकाचा आहे. जे काही आपण आज विकासाचे रस्त्यानं जात असताना भले मोठे हायवे पाहतो आहोत, मोठमोठे ब्रिज पाहत आहोत, मेट्रो बघत आहोत, मोठमोठे रेल्वे स्टेशन बघत आहोत, मेट्रो स्टेशन पाहत आहोत, एस टी स्टँड बघत आहोत. जे काही विकास झालेला आहे देशाचा गेल्या 70 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर तो श्रमिकांच्यामुळं झालेला आहे असा आमचा दावा आहे. परंतु ज्याच्यामुळं हा देश सुजलाम सुफलाम झाला, ज्याच्यामुळं हे वैभव निर्माण झालं, आज ज्यामुळं मुंबईपासून नागपूरपर्यंत आपण सगळीकडे गेला तर सिंगापूरचा फील आज यायला लागला या देशाला, त्या प्रत्येक ह्याला श्रमिकाचा हातभार लागलेला आहे. म्हणून हा सिंगापूर तुम्हाला दिसून येतोय भारत झालेला. आणि एवढ्या लवकर क्रांती जी केलेली आहे ती श्रमिकांनी केली आहे. परंतु ज्या श्रमिकामुळं आज हे उज्ज्वल भवितव्य भारताचं दिसत आहे. जसं ताजमहाल बांधल्यानंतर ज्यांनी ताजमहाल बांधला त्या कारागिरांचे हातपाय तोडण्यात आले, तसंच आज अवस्था या देशातल्या श्रमिकांची आहे. ज्या देशामध्ये एवढी मोठी क्रांती तुम्हाला दिसून येत आहे, एवढा मोठा प्रचंड विकास दिसत आहे, त्या श्रमिक मात्र तुम्हाला कुठं दिसत नाही आहे. त्याच्या मेहनतीला जो फळ मिळालं पाहिजे ते फळ दिसत नाही आहे. आज त्याला स्वतःला राहायला घर नाही, जो टोलेजंग इमारती बनवतो, जो कारखान्यांमध्ये उद्योगांमध्ये 12-12 तास काम करून आपला घाम गाळतो, त्याला त्याचा मोबदला मिळताना दिसत नाही. त्याच्या घामावरती करोडो रुपये देशाला त्या उत्पादनातून मिळत असतात टॅक्स रूपानं, उद्योगपतींना मिळत असतात. सगळ्यांचे विकास आहेत, परंतु विकास करणारा विकास पुरुष मात्र वंचित राहिलेला आहे असा आमचा दावा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकारनं निवडणुका येतील जातील, परंतु ज्यांच्या बळावर ज्यांच्या ताकदीवर हा देश उभा आहे त्या श्रमिकांना मात्र तुम्ही वंचित ठेवू नका. कारण आज तो जर खचला, तो जर दुबळा झाला
तर उद्या देशाचा विकास थांबणार आहे असं माझं मत आहे. कारण आज दिवसेंदिवस कंत्राटी पद्धत सुरू झालेली आहे, परमनंट कामगार पद्धत लोप पावत चाललेली आहे. जो घाम गाळतो, कष्ट करतो, तो नंतर 60 वय झाल्यानंतर त्याचे शरीरातले गळीत ग्रात्र तब्येत झाल्यानंतर त्याची अवस्था वाईट होते, पेन्शन त्याला मिळत नाही आहे, त्याचं आयुष्य दैनंदिन व्हायला लागलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार हे मायबाप आहे आणि त्यांनी ज्या श्रमिकांच्या ताकदीवर हा देश उभा आहे त्या श्रमिकांना सांभाळलं पाहिजे. दुर्दैवानं ठेकेदारांना महत्त्व आलं. जे एसीमध्ये बसतात त्यांना आज महत्त्व आहे आणि जो फील्डवरती घाम गाळतो 12-12 तास तो मात्र वंचित राहिलेला आहे. त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे काही संविधानानं अधिकार दिलेले आहेत, 240 दिवस झाल्यानंतर तो परमनंट झाला पाहिजे, त्याला पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, ESIC त्याला मिळाली पाहिजे, विमा योजना लागू झाली पाहिजे, कायदेशीर किमान वेतन त्याला मिळालं पाहिजे, त्याला सगळ्या पद्धतीची जीवनभराची सुरक्षितता मिळाली पाहिजे. हे आज संविधानाचं आपण ज्यावेळेस कौतुक करत असतो तेव्हा संविधानानं दिलेले श्रमिकांचे अधिकार मात्र हिरावले जात आहेत, याचं दुःख आहे. पूर्वी श्रमिकांच्या नेत्यांना, श्रमिकांना मान मिळवून देणाऱ्या, सन्मान मिळवून देणाऱ्या नेत्यांना खूप मोठं महत्त्व होतं. विधान परिषदेत, विधानसभेमध्ये त्यांचा आवाज ऐकला जायचा, त्यांच्या वेदना ऐकल्या जायच्या. हजारोच्या झुंडीनं श्रमिक एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असू देत, देशाचे पंतप्रधान असू देत, श्रमिकांना मदतीला आणि श्रमिकांच्या नेत्यांना रिस्पेक्ट देत होते. दुर्दैवानं आज श्रमिकांच्या नेत्यांच्या ऐवजी जे मुंड्या पिरगळतात त्या ठेकेदारांना आमदार केलं जातं, त्यांना मंत्री केलं जातं आणि दुर्दैवानं श्रमिकांच्या नेत्यांना मात्र चौथ्या रांगेत बसवलं जातं. याच्यासारख्या वेदना नाही. त्यामुळं आज देशातला विकास पुरुष हा श्रमिक हा चौथ्या रांगेत आहे, त्याचा नेता त्याच्या पाठीमागच्या रांगेत, अशी अवस्था या देशाची आहे. भाऊ नक्कीच, कारण ह्या श्रमिकांच्या तळहातावरच ही पृथ्वी टिकलेली आहे. किंवा इथली जे काही शेतकऱ्यांनी जर त्याच्यात घाम नाही गाळला तर शेतातलं उत्पादन शहरापर्यंत येणार नाही, नागरिकांपर्यंत येणार नाही. तसंच कंपनीत काम केल्याशिवाय कंपनीतला एकही पार्ट बाहेर पडणार नाही. पण असंच करत असताना जेव्हा तुम्हाला कर्मचाऱ्यांच्या ह्या समस्या जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा कर्मचारी जेव्हा व्यथा घेऊन इथे इकडे येतात त्यावेळेस त्या व्यथा सोडवण्यासाठी तुमचे जे प्रयत्न असतात ते संबंध महाराष्ट्राने पाहिले, भारताने पाहिले. ज्या जुन्या अडचणी होत्या त्या जुन्या अडचणी आणि नवीन अडचणींमध्ये काय फरक जाणवतो सध्या? एक तर सगळ्यात महत्त्वाचं, श्रमिकांच्या प्रश्नाकडं, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं, सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडं आम्ही जेव्हा व्यथा मांडतो त्याची बोटं तुटत आहेत काम करताना. जळून मरतोय तो कारखान्यामध्ये, सेफ्टी नाही त्याला. त्याची मुलं बाळं उघड्यावर पडतायत मेल्यानंतर. बायका जळून मारतायत कारखान्यांमध्ये, पुरुष मरतायत, शेकडो अपघात होत आहेत उद्योगांमध्ये. सेफ्टी आणि सुरक्षता कसली राहिलेली नाही. त्यावेळेस आम्ही आवाज दिला. एक दिवसापुरतं तेवढा अपघात झाल्यानंतर टी व्हीवर बातमी दाखवली जाते, तेवढ्यापुरतं 5 लाख रुपये जाहीर केले जातात. दररोज अशा घटना घडतात. एखादी घटना, दुर्घटना मोठी घडली तिलाच महत्त्व दिलं जातं तेवढ्यापुरतं, परंतु शेकडो लोकांचे दररोज अपघात होत आहेत. अनेकांना न्याय मिळत नाही, अनेकांचं अपंगत्व आयुष्याचं येत आहे. अशा वेळेस श्रमिकांच्या नेत्यांनी जरी किती टाहो फोडला, त्या अपघातग्रस्तांनी टाहो फोडला, त्यांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला, तरी आज आमचा आवाज ऐकणारा एकही नेता महाराष्ट्रात उरलेला नाही. तो कुठल्याही पक्षात नाही. हे दुर्दैव आहे. भाऊ, जर पक्षाचा विचार केला तर तुम्ही भारतीय जनता पक्षात काम करता आणि श्रमिकांचे प्रश्न मांडता. आज सरकार भारतीय जनता पक्षाचं आणि तुम्ही थेट त्या पक्षात काम करत असतानाही त्या पक्षाच्या विरोधात कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडता. तेव्हा तुम्हाला कुठे असा दबाव किंवा काही त्रास पक्षाकडून केला जातो का? एक तर सगळ्यात महत्त्वाचं, सत्य बोलायला आम्ही कोणाच्या बापाचं काही लागत नाही. आम्ही श्रमिकांचे नेते आहोत, त्यांच्याच पाठीशी आयुष्यभर उभं राहता आलो आहे, इथून पुढं पण राहू. ज्या श्रमिकांच्या ताकदीवर, ज्यांच्या मतांवर तुम्ही सत्तेवर येता त्या श्रमिकांच्या नेत्यांना ते आपल्या पक्षात असताना ते टाहो फोडतात, दारात येतात, भेटण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस जर तुमच्या कानावरती त्याची जर आवाज पडत नसतील
तर ते दुर्दैव आहे. आणि राहिला दबाव, असा कुठलाही दबाव माझ्या पक्षामध्ये, भारतीय जनता पार्टीमध्ये आजपर्यंत 9-10 वर्षे मी काम करतो आहे, माझ्यावर कुणी दबाव आणलेला नाही किंवा पक्षातही तसा काही वातावरण नाही आहे दबाव आणण्याचं. निश्चित यापूर्वी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं तेव्हा 1972 सालीच कंत्राटी कामगार कायदा आला, तिथूनच सुरुवात झाली. पक्ष कुठलाही असू द्या, त्याच्यावरती पगडा हा भांडवलदारांचा असतो, पुंजीपतींचा असतो. त्यांना देशाला आम्ही खूप काही देतो पैसा म्हणून ते दाखवत असतात, पक्षांना आम्ही देत असतो म्हणून दाखवत असतात. त्यामुळं ते त्या नेत्यांना त्या पद्धतीनं फिरवत असतात. याचा अर्थ कुठलाच पक्ष आता मी माझा पक्ष भारतीय जनता पार्टीत मी आज आहे, माझ्या पक्षाने कधी मला तुम्ही श्रमिकांचा आवाज उचलू नका असं आजपर्यंत सांगितलं नाही. दुर्दैव हे मात्र नक्की आहे की त्यांनी माझाही आवाज आजपर्यंत ऐकलेला नाही. हे तितकंच सत्य आहे. ते ऐकलं असतं तर कदाचित ठेकेदारांना बाजूला घेऊन मंत्री बनवलं नसतं. यशवंत भोसले आज मंत्री असता, आमदार असता आणि श्रमिक, लाखो श्रमिक पक्षाच्या मागे उभे असते. 5,000 मताला देण्याची गरज पडणार नाही भविष्यात. खूप मोठा मुद्दा आहे तो. एकंदरीत तुमची जी वाटचाल आहे ही श्रमिकांच्या माध्यमातून, आता कायद्यामध्ये बदल आले आहेत, संविधानातील काही तरतुदी ठिसूळ काढण्याचा प्रयत्न चालला आहे, त्यावेळेस तुमच्या माध्यमातून आता नव्याने काही जे कामगारांच्या व्यथा ज्या आहेत त्या सोडवण्यात आल्यात, त्या सोडवताना तुम्हाला आलेला एक अनुभव काय आहे वेगळा? सगळ्यात महत्त्वाचा असा विषय आहे, आज उद्योगांमध्ये, शासकीय खात्यांमध्ये कुठंही परमनंट नोकऱ्या ठेवलेल्या नाहीत. सगळीकडे कंत्राटी पद्धत सुरू केलेली आहे. ते कंत्राटदार राजकीय आश्रयाला असतात, गुंड असतात बरेच, ते मसल पॉवर खाली ठेके घेतात, सत्ताही आणण्यामध्ये ते यशस्वी होतात. त्यामुळे राजकीय नेतेही त्यांना काही दुखवत नाहीत. परंतु ज्यावेळेस 22,000 रुपये पगार, 25,000 रुपये पगार महापालिका देते आणि ठेकेदार त्यांना 10-12,000 रुपये देतो. आज छत्रपती संभाजीनगर तथा औरंगाबाद महापालिकेचा मी उठाव केला, परवा आपण पाहिला असेल, अवघ्या 8,000 रुपये पगार दिला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थेचा दर 23,000 आहे, त्याच्या हातावर 8,000. त्यांनी पैसे मागाय गेले तर तिथले त्या आयुक्तांनी त्या कामगारांनाच नाही. ठेकेदाराच्या बाजूनं आयुक्त स्वतःच बोलतात की यांना उद्यापासून कामावर काढून टाकण्यात येत आहे. हे सर्रास सगळीकडं उद्योगांमध्ये. मग जर शासनामध्ये ही अवस्था आहे, मंत्रालयापासून खालच्या जिल्हा परिषदेपर्यंत सगळं ठेकेदारी पद्धत, त्यामुळे मी आज जरांगे पाटलांनी उद्या मोर्चा काढला आणि आरक्षण जरी मिळवलं तरी त्या आरक्षणाचा उपयोग होणार नाही, कारण नोकऱ्या कंत्राटीमध्ये गेलेत. जरांगे पाटलाला हे माहीत नाही आहे की ज्या मुलांसाठी तुम्ही, ज्या बाळांसाठी तुम्ही भांडताय त्या बाळांच्या नोकऱ्या कंत्राटीमध्ये गेलेल्या आहेत. तुम्ही उद्या आरक्षण जरी मिळवलं तरी ते कदाचित ठराविक मुठभर लोकांना, तहसीलदार, मामलेदार, प्रांत वगैरे होण्यासाठी मुठभर लोकांना त्याचा फायदा होईल. परंतु सर्रास आज इंडस्ट्रीमध्ये, शासनाच्या खात्यांमध्ये 100% कंत्राटी पद्धत सुरू झालेली आहे. रिझर्वेशनच्या जागा गेलेल्या आहे, संविधान संपलेलं आहे. ते आज नाही चालू, बरेच दिवस पुंजीपतींना आपला हा जो गाडा आहे तो हाकत चाललेला आहे. आणि सत्ता कुणाची आली तर हे कारण त्याला लोकांना माहीत आहे मतांचा आणि नोकऱ्यांचा संबंध नाही. मतं मिळवणे ही ट्रॅजेडी वेगळी आहे, ती त्या एका रात्रीमध्ये फिरवता येतं. लोक काय आहेत हे माहीत झाले. 15 दिवस जसं लहान बाळाला अपूची गोळी दिली जाते झोपण्यासाठी, तसं 15 दिवस बाटल्या दिल्या जातात दारूच्या, मटणं दिली जातात आणि 80% तरुण त्या पिरियडमध्ये भरकटवला जातो आणि तो विसरतो की मला गुलाम झालो आहे, मी अमुक झालो आहे, तमुक झालो आहे, नोकऱ्या गेल्यात, परमनंट पद्धत संपली, कंत्राटीचं पद्धत. आज सगळ्या ठिकाणी चळवळी चालू आहे, शेतकऱ्यांची आंदोलनं चालू आहे, सगळं. उद्या निवडणूक लागू द्या, हे सगळे मुद्दे बाजूला, फक्त तुम्हाला ढाबे आणि सगळं मीडिया तुम्ही सगळे विसरणार, सगळे मुद्दे विसरून जाणार. फक्त नेता कसा चांगला आहे, पैसेवाला तेवढं सांगितलं जाणार, पूर्ण गुंगी दिली जाणार आणि पुन्हा सत्ता दिसणार. नक्कीच सत्ता कोणाची असो, परिवर्तन हे महत्त्वाचं आहे.
पण हे सगळं होत असताना परिवर्तन कुणी जरी आलं तर तेच होणार आहे. त्यामुळे सत्ता आमचीच असणार आहे. पुन्हा आम्हीच मुख्यमंत्री, परत आम्हीच पंतप्रधान होणार आहे. आमचाच भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान होणार आहेत. जरी ते पंतप्रधान झाले तरी कष्टकऱ्यांचे जे नेते आहेत किंवा कामगारांचे जे नेते आहेत, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे आमचे संस्थापक जे यशवंतभाऊ भोसले आहेत, ह्यांची जागा कुठे असणार आहे? एक तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगू का, जोपर्यंत श्रमिक एकत्र होत नाही, तो आंदोलन तयार करत नाही, स्वतःचं उभं करत नाही, बंड करत नाही, आणि लाखोच्या झुंडीनं ज्याप्रमाणे जातीय संघटना एकत्र येतात, जातीपुरते येतात, जोपर्यंत शेतकरी आणि श्रमिक एकत्र लाखोच्या संख्येनं बाहेर पडत नाही, तोपर्यंत त्यांच्या नेत्यांनाही न्याय मिळणार नाही आणि त्यांनाही न्याय मिळणार नाही. सत्ता आमची भारतीय जनता पार्टीचीच येणार परत. आता सत्ता भारतीय जनता पार्टीची जरी आली तरी यशवंतभाऊ भोसले कष्टकऱ्यांचे आणि कामगारांचे, श्रमिकांचे प्रश्न मांडणं काही सोडणार नाही. पण लढत राहणार ना आम्ही, लढत त्याच्यामुळं हे जे श्रमिक आहेत आणि ह्या श्रमिकांसाठी ज्यावेळेस तुम्ही लढा देता, आता जवळजवळ 29 वर्ष झालं तुम्ही लढा दिला आहे, ह्या 29 वर्षामध्ये असा कोणता तुमचा अनुभव आहे की तो तुमच्या ह्या लढ्यामध्ये असा स्मरणात राहतो आणि तो तुम्हाला सदैव प्रेरणा देतो? हो, पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना ज्यांना 1200 रुपये पगार होता 98-99 साली, आणि परमनंट कामगाराला त्यावेळेस 12,000 पगार होता, मला आनंद वाटतो. 22 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान आणि त्यांनी दिलेल्या कायद्यांच्या आधारावर मी त्यांचा औद्योगिक विवाद कायद्याअंतर्गत समान काम समान वेतनाची केस 2001 साली मी दाखल केली. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट कर्मचाऱ्यांप्रमाणेच काम करतात, परमनंट कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन मिळालं पाहिजे, ही केस मी टाकली. 572 लोकांना परमनंट कर्मचाऱ्यांप्रमाणेच पगार द्यावा असा हायकोर्टानं निकाल दिला. पुढं महापालिका सुप्रीम कोर्टात गेली, सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला. त्यानंतर पुन्हा हायकोर्टामध्ये कंटेम्प्ट दाखल केला. तब्बल 22 वर्ष हा लढा झाला आणि शेवटी हायकोर्टानं माननीय आयुक्त पिंपरी चिंचवड महापालिका यांना सांगितलं, समान काम समान वेतनाचा 22 वर्ष हा लढा चालू आहे. 16 कोटीची मागणी होती पालिकेकडं, तेव्हा आता 9% व्याजानं 42 कोटी होत आहेत. तेवढे पैसे 20 डिसेंबर 2020च्या आतमध्ये तुम्ही द्यायचे, अन्यथा आयुक्तांना आमच्यासमोर उभं करायचं, असा आदेश झाला. हे संविधानामुळं आज 42 कोटी संडास साफ करणाऱ्या गोरगरीब लोकांच्या खात्यावरती महापालिकेने जमा केले. हा माझ्या आयुष्यातला सर्वोच्च मोठा निकाल आहे, कारण देशातल्या त्या निकालाचा फायदा हा देशातल्या करोडो कंत्राटी कामगारांना होणार आहे. ते सफाई कामगार नाही तर उत्पादन प्रक्रियेत काम करणारे कामगार असू द्या, पत्रकारितेमध्ये काम करणारे कामगार असू द्या, परमनंट पत्रकाराला जर 72,000 पगार असेल तर कंत्राटी पत्रकाराला देखील तेवढाच मिळाला पाहिजे, असा संविधानानं बाबासाहेबांनी दिलेला जो निकाल आहे, कायदा लिहिलेला आहे, त्या कायद्यानुसार हा विजय मिळाला. आणि तो एक माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय लढा आहे. त्याचप्रमाणे अनेक आंदोलन झाली, अनेक चळवळी झाल्या, अनेक त्रास, अनेक यातना भोगाव्या लागल्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगू साहेब, कामगार चळवळीतला नेता हा कुणालाच आवडत नाही, सत्ताधीशांना तर मुळीच आवडत नाही. आम्हाला बघितलं की तोंड वाकडी करतात, पण पर्याय नसतो म्हणून गिळतात. पर्याय नाही, चला आलाय तर आपलं बोलूया, नाही तर त्यांना आवडत नाही आम्ही. का तर आम्ही असे परखड बोलतो, सत्य बोलतो, डुप्लिकेट आम्हाला जमत नाही. तोंडावर काही हिते काय आहे, कामगार चळवळीमध्ये आश्वासनं नाहीत चालत साहेब. काम चालतंय, इथे तुम्हाला न्याय द्यावा लागतो, त्याला रिझल्ट द्यावा लागतो, नाहीतर लगेच ते आम्हाला आज खांद्यावर घेणं, उद्या पायाखाली तोडवणं. राजकारणात कसं आहे, निवडणुकीपुरतं तुम्हाला जे काय आश्वासन दिलं ते पाळलंच पाहिजे. 5 वर्षात असं काही नाही होतो, पण लोक विसरून जातात, दुसरा मुद्दा काहीतरी येतो, तो मुद्दा बाजूला होतो, तो जे आश्वासनं दिला तो. इथं तसं नसतंय. कामगार 3 वर्षानं विचारतो पगारवाढीचं काय आलं, ते त्याला द्यावंच लागतं. असा तो सगळा विषय आहे. आणि तो देशाच्या संविधानानुसार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार हा देश चालला तर श्रमिकांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल याची मला खात्री आहे. तो संविधान बाजूला ठेवलं तर मात्र
देश कंत्राटी पद्धत आणि गुलामगिरी पद्धतीत लवकर जाणार. ते ठेकेदार मात्र मंत्री होणार, आमच्या CMच्या आमच्या DCMच्या बाजूला जाऊन बसणार, आम्ही मात्र शेवटच्या रांगेत साहेब म्हणून उभे राहणार. हेच होणार. त्यामुळे कामगार ह्याला जबाबदार आहे. तो एकत्र नाही, तो लढत नाही, दिवसेंदिवस शंड होत चाललेला आहे. काय अशा पद्धतीची अवस्था झालेली, पेटूनच उठत नाही. बरं पेटला तरी त्याचं ऐकलं जात नाही. हे दुर्दैव आहे. पॉलिसीनं फिरवला जातो त्याला. त्याचंही दुःख आहे, त्याच्याही वेदना आहेत. आपण या ठिकाणी माझी आज मुलाखत घेतली. एक मिनिट. तुम्ही परखडपणे कामगारांचे प्रश्न मांडताय. हे प्रश्न मांडत असताना राष्ट्रीय श्रमिक आघाडीत काम करत असताना तुम्ही नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स ह्या संघटनेमध्ये तुम्ही आज भारतीय वरिष्ठ उपाध्यक्ष आहात आणि राज्यात काम करत असताना, राष्ट्रात काम करत असताना तुम्हाला थेट अशा मोठ्या संघटनेत काम करण्याची एक संधी मिळाली. त्या माध्यमातून तुम्ही आज महाराष्ट्रातले प्रश्न असतील, महाराष्ट्राच्या बाहेरचे प्रश्न असाल, हे सोडवत आहे. हे सोडवत असताना तुमच्याकडं नवीन नवीन जे काही मुद्दे येतात त्या मुद्द्यांच्या नुसार तुम्हाला आता नवीन बदललेल्या कायद्याचा त्याच्यावरती किती आघात होणार आहे असं वाटतं? देशामध्ये मान्यताप्राप्त ह्या 14 संघटना आहेत. जसं इंटक आहे, आयटक आहे, CITU आहे, AITUC आहे, BMS आहे. अशाच पद्धतीनं नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियन NFITU ही एक संघटना आहे ज्याच्यावरती राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून आम्ही काम करत आहोत. आणि केंद्रामध्ये जे काही कामगार कायदेमध्ये बदल होतात किंवा नवीन कायद्यांमध्ये सुधारणा होते त्यावेळेस या 14 संघटनांचे प्रतिनिधी त्या श्रम मंत्रालयाच्या कमिटीवर सदस्य म्हणून काम करत असतात. त्यामध्ये मी पण एक सदस्य म्हणून काम करत असतो. जेव्हा जेव्हा भांडण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा मी भांडतो. खूप मोठा संघर्ष त्या ठिकाणी आम्ही करत असतो. परंतु असं आहे की देश चालवत असताना सगळ्यांनाच सगळ्यांच्या भूमिका ह्या ऐकाव्या लागतात आणि त्यानुसार मोल व्हावं लागतं. तशा पद्धतीने सरकार आपलं चालत असतं. ते कुठल्याही पक्षाचं आलं तरी थोडासा तो विषय होत असतो. परंतु नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या माध्यमातून आज राष्ट्रीय कार्यकारिणीवर किंवा देशाच्या श्रम मंत्रालयात काम करत असताना व्यथा मांडत आहोत. परंतु दिवसेंदिवस हळूहळू ज्या पद्धतीची श्रमिकांच्या सुरक्षिततेची घसरण होत चाललेली आहे ते पाहता येणारा काळ हा इतका सुखवहा आहे असं नाही. बऱ्यापैकी पगडा गेली 75 वर्ष हा भांडवलदारांचाच आहे. तो इतकाच टाईट नव्हता. हळूहळू तो त्यांनी वाढवून आज पूर्ण प्रशासनावर आणि सरकारवरती कब्जा घेतलेला आहे असं माझं मत आहे. अच्छा भाऊ, आता शेवटचा एक प्रश्न घेतो, कारण कसं आहे वेळाअभावी. सध्या कष्टकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत, श्रमिकांचे खूप मोठे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवत असताना त्यांचे जे मुलं आहेत त्यांचं शिक्षणावरही परिणाम देखील होतो आहे, वेगवेगळ्या राहणीमानावर परिणाम होतो आहे. सध्याचं प्रशासन कोणतेही येऊ, शासन कोणतेही येऊ, पण हे जे श्रमिक आहेत, हे कष्टकरी आहेत, ज्यांच्यासाठी तुम्ही काम करताय, त्यांना किंवा त्यांच्या मुलांना उद्याच्या भविष्यासाठी तुम्ही ह्या लॉर्ड बुद्ध TVच्या माध्यमातून जे संबंध महाराष्ट्र नव्हे तर भारत हा पाहतो आहे, ह्या श्रमिकांच्या कुटुंबाला किंवा श्रमिकांना आणि त्यांच्या मुलांना काय संदेश द्याल जेणेकरून ह्या संदेश त्यांना ते मोलाचा ठरेल आणि त्याच्यावरती ती प्रक्रिया करतील? सगळ्यात महत्त्वाचं मी तरुणांना सांगेन, देशामध्ये जे बदल होत आहेत कायद्यांमध्ये, ह्या कायद्यांमध्ये बदल होत असताना त्याचं बारीक लक्ष ठेवणं, जे बदल होतील जे हिताचे असतील त्याला समर्थन करणं, जे अहिताचे आहे त्याचं परखर विरोध करणं हे परम कर्तव्य आहे. आज दुर्दैवानं मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला गुगलवर सर्च केले तर नवीन कायदे काय होत आहेत हे पाहणं गरजेचं असताना तरुण मात्र गुगलचा आणि मोबाईलचा तो वापर सर्च करण्यासाठी न करता त्याच्यावरती दुसरं काय दिसतंय त्याच्यात डोळे घालून बघतो आणि पूर्ण आयुष्य आपलं त्या गुगलवरती आता त्या मोबाईलच्या स्क्रीनवरती नको ते बघण्यात वेळ घालवतो. त्यापेक्षा जे काही आपल्या हिताचं आहे ते सर्च करण्यामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये त्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला गुरुमंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा
आणि संघर्ष करा. शिका, काय शिका, नुसतं पुस्तकी ज्ञान नाही शिका, तर समाजात नवीन बदल काय होत आहेत. तुम्हाला एका बाजूला जातीय विळख्यामध्ये अडकवून दुसऱ्या बाजूला तुमच्या विरोधातले कायदे होत आहेत का, ह्याच्यावर सुद्धा लक्ष द्या. अधिवेशनामध्ये कोणकोणते कायदे पारित होत आहेत त्याच्यावर लक्ष द्या. जर ते तर संविधानानं बाबासाहेबांनी तुम्हाला त्या कायद्यांना जरीच सभागृहात झाले तर त्याला विरोध करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये जाण्याचे अधिकार तुम्हाला ठेवलेत, सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे ठेवलेले आहेत. परंतु तुमच्या संविधानाने जे दिलेले अधिकार आहेत ते जर त्या कालावधीमध्ये जात असतील तर त्याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवणं, अभ्यास करणं, संघटित होणं आणि प्रकर्षानं ज्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये आज भांडवलदारांचा पगडा हा सरकारवर आहे, तसाच पगडा सर्वसामान्यांचा, शेतकऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा आणि श्रमिकांचा तेवढाच दबाव सरकारवर असेल तरच सरकार तुमच्यासारखे कायदे करेल. अन्यथा ज्याच्याजवळ लाठी तोच आपल्या पद्धतीचे कायदे करणार. एवढंच या ठिकाणी सांगतो. सावध राहा. देश तुमचा आहे. आज सत्तेवर कुणी आहे, उद्या हे म्हातारे होणार, परवा दुसरे येणार. परंतु येणारे हे विचारांचे नेते असले पाहिजेत, नाही की भांडवलदारांनी, ठेकेदारांनी उभे केलेले असावेत. देशावर प्रेम करणारे नेते उभे करा. सर्वसामान्यांवर प्रेम करणारे नेते उभे करा. त्यासाठी मतांसाठी 5,000 2,000 किंवा कोणाचा चहासुद्धा पिऊ नका. जो प्रामाणिक नेता असेल त्याचा चहाही पिऊ नका. जो तुमच्यासाठी लढत आहे त्याला तुम्ही उभं करा, निवडून आणा आणि असाच भारत घडवा. ज्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर त्यांच्याबरोबरीनं भगतसिंग, राजगुरू, सुखदेव फासावर गेले, सुभाषचंद्र बाबूंनी बलिदान दिलं, महात्मा गांधींनी गोळ्या खाल्ल्या, अनेक शहीद झाले, सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, अनेक यातना सर्वांनी सहन केल्या. त्याच्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं. आज बाजारबुणग्यांच्या हातामध्ये सत्ता जात असतील, त्याच्यावर पगडा या मातृभूमीवर ठेकेदारांचा, भांडवलदारांचा होत असेल तर येणारी जी काही नसल आमच्या पूर्वजांनी ज्यांनी बलिदान दिलं ते म्हणतील स्वातंत्र्यापूर्वीच मर्द आमच्यासारखे जन्माला आले. नंतर देश ह्या भांडवलदारांच्या, ठेकेदारांच्या हातात जात असताना एकही मर्द जन्माला आला नाही का भारत मातेचा, हा प्रश्न तुम्हाला विचारेल. त्यामुळं उठा, मशाल पेटवा आणि स्वातंत्र्याच्या आपल्या याला कसा टिकवून ठेवता येईल हा विचार करा. एवढंच या ठिकाणी सांगेन. 2024च्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. देश आपलाच आहे, तुम्हीच वाचवायचा आणि तुम्हीच देशाचे मालक आहात. धन्यवाद. जय भीम. आता आपण पाहिलं की भाऊंनी खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोडक्यात का होईना पण अशा मोलाचा संदेश दिला आहे की तो आपल्या तरुणांनी जर अंमलात आणला तर नक्कीच ह्या देशाची शासनकर्ती जमात हे आजचे तरुण उद्याचं भविष्य आहे. त्याच्यामुळे ह्याकडं आपण लक्ष द्याल आणि हा संदेश जो आहे ह्याच्या माध्यमातून आपण नक्कीच ह्या देशाच्या प्रगतीला हातभार लावाल अशी मी एक अपेक्षा बाळगतो. मी आज विकास खडलक, लॉर्ड बुद्धा TV, कॅमेरामॅन विकास जीवनेसह.